श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 32 नवनाथ साईबाबा आणि वासवीचे अवतार रहस्य. नवनाथांचे वर्णन. नवनाथांचा वृत्तांत. श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य श्री चरणांना स्पर्श केल्यानंतर मी असा प्रश्न विचारला, महाप्रभू, नवनाथ नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी आहेत आणि ते सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले आहे. श्रीचरणांनी त्यांच्याबद्दल माहिती द्यावी. नवनाथांचे नाव ऐकताच श्री वल्लभांच्या डोळ्यातून अमृतवृष्टी प्रवाहाच्या रूपात बाह्यसृष्टीवर पडत आहे हे मी ओळखले. गाय जशी आपल्या वासराकडे प्रेमचैतन्याने पाहते तसाच भाव त्यांच्या दृष्टीत मला दिसू लागला. ते संतुष्ट होऊन म्हणाले, मुलांनो, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, गहिनीनाथ, अडभंगीनाथ, चौरंगीनाथ, भर्तरीनाथ, चरपटीनाथ आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. केवळ त्यांच्या स्मरणानेच शुभफळे प्राप्त होतात. नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर दत्तप्रभूंची कृपाकटाक्ष निश्चितच असते. हे कलियुग काही वर्षांनी सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्ण, उद्धव आदी महाभक्तांनी आणि समस्त यादवांनी परिवेष्टित असताना आज नवनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले. ऋषभ चक्रवर्तीला 100 पुत्र होते. त्यापैकी नारायणाच्या अंशाने जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण म्हणतात. ते 1 कवी, 2 हरी, 3 अंतरिक्ष, 4 प्रबुद्ध, 5 पिप्पलायन, 6 आविर्होत्र, 7 द्रुमिळ, 8 चमस आणि 9 करभजन हे होत. हे सर्व अवधूत स्थितीत असलेले सिद्धपुरुष आहेत. माझ्या आज्ञानुसार आणि कृष्णावतारात दिलेल्या वचनानुसार धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी ते या पृथ्वीवर नवनाथ म्हणून अवतरले. कवीने मत्स्येंद्रनाथ म्हणून जन्म घेतला. त्याचा शिष्य म्हणून हरीने गोरक्षनाथ या नावाने जन्म घेतला. अंतरिक्षने जालंधरनाथ या नावाने आणि त्याचा शिष्य म्हणून प्रबुद्धने कानिफा या नावाने जन्म घेतला. पिप्पलायनने चरपटीनाथ या नावाने जन्म घेतला. आविर्होत्रने नागेशनाथ या नावाने जन्म घेतला. द्रुमिळने भर्तरीनाथ या नावाने जन्म घेतला आणि चमसने रेवणनाथ या नावाने जन्म घेतला. करभजनने गहिनीनाथ या नावाने जन्म घेतला. सृष्टीच्या प्रारंभी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्यस्खलन झाले. त्या वीर्यापासून अनेक ठिकाणी अनेक ऋषी जन्म घेतील असे व्यास महर्षींनी भविष्य पुराणात सांगितले आहे. उपरिचर नावाचा एक वसू होता. तो उर्वशीला पाहून मोहित झाला. त्याचे वीर्य द्रवीभूत होऊन यमुना नदीत पडले. ते एका माशाने प्राशन केले. त्या मत्स्यापासून मत्स्येंद्रनाथ नावाचा पुरुष जन्माला आला. शिवाने मदनाला आपल्या 3ऱ्या डोळ्यातील अग्नीने भस्म केले तेव्हा त्या भस्मात मदनाचा आत्मा सूक्ष्म रूपात होता. बृहद्रथ नावाच्या राजाने यज्ञ केला असता त्या यज्ञकुंडातून जालंधरनाथ प्रकट झाले. रेवा नदीत म्हणजेच नर्मदा नदीत पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्ध जन्माला आले. ब्रह्मदेवाचे थोडे वीर्य एका नागाच्या डोक्यावर पडले. ते भक्ष आहे असे समजून त्याने ते खाल्ले, ज्यामुळे तो गर्भवती झाला. जन्मजय सर्पयज्ञ करत होता त्यावेळी जन्माला येणाऱ्या या महासर्पाचा नाश होऊ नये म्हणून आस्तिक मुनींनी तक्षकाच्या कन्या असलेल्या पद्मिनी नावाच्या नागकन्येला एका मोठ्या वडाच्या झाडाच्या ढोलीत लपविले. त्या गर्भपिंडात आविर्होत्र नावाच्या पुरुषाला जन्म घ्यायचा होता. ते अंडे त्या वडाच्या झाडाच्या ढोलीत ठेवून तक्षकाची कन्या आपल्या स्थानी निघून गेली. त्यातून वटसिद्ध नागनाथ या नावाने आविर्होत्र अवतरले. मत्स्येंद्रनाथ देशसंचार करत असताना त्यांनी एका निपुत्रिक स्त्रीला काही भस्म मंत्रून दिले. तिचा विश्वास नसल्याने तिने ते भस्म उकिरड्यावर फेकून दिले. ते भस्म अमोघ शक्ती संपन्न असल्यामुळे त्यातून गोरक्षनाथ प्रकट झाले. पार्वतीच्या विवाहासमयी पुरोहित म्हणून उपस्थित असलेल्या ब्रह्मदेवाने पार्वतीचे रूप पाहून मोहित झाल्यामुळे त्यांचे वीर्यस्खलन झाले. त्यांनी लाजेने कोणालाही कळू न देता पायाच्या टाचेने ते वीर्य रगडले. तेव्हा त्याचे 60,000 भाग होऊन त्यातून वालखिल्य नावाचे 60,000 महर्षी जन्माला आले. त्याचा काही भाग शिल्लक राहिल्याने तो कचरा बनून भागीरथी नदीत पडला. तो हळूहळू नदीकिनारी असलेल्या गवताच्या झुडपात अडकला. त्यात पिप्पलायनाचा आत्मा प्रविष्ट झाला आणि चरपटनाथ या नावाने एक नवनाथ जन्माला आला. कौशिक नावाचे एक महर्षी आपल्या पर्णकुटीतून भिक्षेसाठी जात असताना त्यांनी आपले भिक्षापात्र पर्णकुटीबाहेर ठेवले. त्याचवेळी सूर्याचे रेत त्यात पडले. महर्षींच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी ते तिथेच जपून ठेवले. भर्तरी म्हणजे भिक्षापात्र. त्यातून जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव भर्तरीनाथ ठेवले गेले. हिमालयाच्या घनदाट अरण्यात एक दिग्गज
म्हणजे हत्ती झोपला होता. ब्रह्मदेव सरस्वतीला पाहून मोहित झाल्यामुळे त्यांचे वीर्य द्रवीभूत झाले आणि ते दैवयोगाने त्या झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले. त्यातून प्रबुद्ध नावाच्या आत्म्याला जीवदशा प्राप्त झाली आणि हत्तीच्या कानातून म्हणजे गजकर्णात जन्मल्यामुळे कर्णकानिफ या नावाने तो नवनाथांपैकी एक म्हणून प्रसिद्ध झाला. गोरक्षनाथ संजीवनी मंत्राचा जप करत असताना मातीपासून एक मानवाकृती बाहुली तयार करत होते. अशा बाहुलीत करभजनने संजीवनी मंत्राच्या प्रभावाने जीवदशा प्राप्त केली आणि गहिनीनाथ या नावाने अवतार घेतला. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार या 9 कृष्णांनी म्हणजे नवनारायणांनी मंदार पर्वतावर आपली स्थूल शरीरे जपून ठेवली, समाधी घेतली आणि आपापल्या अंशाने भूतलावर नवनाथ म्हणून अवतरून धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभाग घेतला. तेव्हा मी विचारले, गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो, नवनाथांचे अवतार हे 9 कृष्णांचे अंशावतार आहेत असे आपण म्हणालात. 9 कृष्ण आणि नवनाथ यांच्यात काही फरक आहे का प्रभू? श्रीपाद मंद स्मित करत आमच्या दोघांकडे दिव्य प्रेमाने भरलेल्या नजरेने पाहू लागले. मुलांनो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे. सर्व देवी देवतांना येणारे संकल्प हे माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र संकल्प आहेत. या अंशमात्र संकल्पांना काही प्रमाणात स्वातंत्र्य असते. एखादा शेतकरी गाईला झाडाला बांधतो, तो तिला खूप लांब दोराने बांधतो. जेवढ्या दूरपर्यंत दोर जाईल तेवढ्याच अंतरावर गाय चरू शकते. म्हणजेच त्या गाईला चरण्यासाठी एक निश्चित मर्यादित जागा असते. त्या मर्यादेत राहून ती चरू शकते. म्हणजेच तिला मर्यादित स्वातंत्र्य दिलेले असते. दिलेल्या स्वातंत्र्याच्या जागेत ती आपल्या इच्छेनुसार चरू शकते. त्या सीमा ओलांडून चरायचे असेल तर शेतकऱ्याची परवानगी आवश्यक असते. तिथले गवत संपल्यावर शेतकरी तिला दुसऱ्या ठिकाणी झाडाला बांधतो किंवा त्याच झाडाला बांधले तरी दोर मोठा करतो. त्याचप्रमाणे काही धर्मकर्म सूत्रांच्या अधीन राहून अंशावतारांना स्वातंत्र्य दिले जाते. त्यामुळे संकल्प मूळ तत्वातून येतो. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अंशावतारांना दिली जाते. काही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार ही वेदना मूळ तत्वाकडे घेऊन येतात. मूळ तत्वातून अनुग्रह घेऊन येऊन ते जीवांचे कल्याण करतात. माणसांप्रमाणे राग, द्वेष, अहंकार इत्यादी दुर्गुण अंशावतारांमध्ये नसल्यामुळे मूळ तत्व जी जी कार्य करण्यास समर्थ असते ती कार्य अंशावतारही करू शकतात. त्यामुळे जीवांच्या बाबतीत अंशावतार म्हणून आले किंवा पूर्णावतार म्हणून आले तरी काहीही फरक पडत नाही. भविष्यकाळात साईबाबा या नावाने माझे समर्थ सद्गुरू रूप येणार आहे हे मी सांगितले होते. देशीलनगर हे आपले कार्यस्थान बनवून भक्तांचे रक्षण करणारा तो अवतार माझ्या तत्वाशी अभिन्न असेल. किती प्रमाणात कृपा करायची आणि किती प्रमाणात नाही हे मी ठरवेन. साईबाबा आपल्या भक्तांच्या वेदनेने विचलित होऊन माझ्याकडून अधिक कृपेची मागणी करतील तर मी ती नक्कीच देईन. सामान्य मानवांच्या प्रार्थना आणि वेदना ऐकून कृपा करणारे प्रभुतत्व साईबाबांनी मागितलेली कृपा नाकारेल का? त्यामुळे साईबाबांचा आश्रय घेणाऱ्या सर्वांचे कल्याण निश्चितच होईल. शेते विश्राम्यती इति शाई असे वचन आहे. इंद्रियांच्या वृत्तींना शांत करणारे ते शाई तत्व होय. साईबाबा नावाचे तत्व माझ्यात सायुज्य स्थितीत आहे हे लक्षात घे. तेव्हा मी असा प्रश्न केला, श्री महागुरूंना अभिवादन, श्री वासवी कन्यका अंशावतार आहे की पूर्णावतार? श्रीपादांनी उत्तर दिले, आर्या महादेवीने पूर्वी दिलेल्या वचनानुसार कुसुमाश्रेष्ठीची कन्या म्हणून जन्म घेतला. जर कन्यका अवतरली नसती तर वैश्यकुळावर मोठे संकट आले असते. समाधी नावाच्या एका वैश्याने हे संकट बीज रूपात अव्यक्तात असल्याचे पाहिले. ते अव्यक्तातून व्यक्त स्थितीत येऊन अंकुरित होऊन महावृक्ष बनेल आणि वैश्यकुळ धोक्यात येईल हे त्याने ओळखले. जर अंबिका वासवी म्हणून जन्माला आली नसती तर विष्णुवर्धनासारखे दुराटमी राजे कुसुमाश्रेष्ठीसारख्या सामंत राजांच्या मुलींशी किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या सुंदर मुलींची विवाह करून त्यांना दासी बनवून वर्णसंकर घडवून आणले असते आणि सर्वनाश केला असता. अशा घटना कोणत्याही सामंत राज्यातील मुलींच्या बाबतीत घडू नयेत यासाठी आणि सौशील्य, चारित्र्य, कुळाभिमान, आत्मगौरव टिकून राहावा यासाठी वासवीने आपल्या गोत्रजांसोबत अग्निप्रवेश केला. कुळाचा गौरव आणि आत्मसन्मान मनात प्रवेश करायला हवा किंवा आत्मसन्मान असलेल्या वैश्यांनी अग्नीत प्रवेश करायला हवा. या अग्निपरीक्षेत श्री वासवीच्या कृपेने वैश्यांनी विजय मिळवला. आत्मबलिदानाच्या बदल्यात त्या गोत्रात जन्मणाऱ्यांना अन्नवस्त्राची कमतरता न भासता भोगभाग्य प्रदान केले जात आहे.
आर्या महादेवीचा एक तेजकिरण म्हणजे श्री वासवी कन्यका. त्या अनंत शक्तीचा एक तेजकिरणही ही पृथ्वी सहन करू शकत नाही. श्री वासवी एका मर्यादित उद्दिष्टाने अंशावतार म्हणून आली होती. आपल्या 18 वर्षांच्या आयुष्यात तिने आपल्या कुळातील लोकांचे दुर्भाग्य आणणाऱ्या अनेक स्पंदनांना आपल्या योगाग्नीत दग्ध केले. सर्वात मोठे दुर्भाग्य म्हणजे चारित्र्य गमावणे. स्त्रीसाठी चारित्र्यापेक्षा मोठी संपत्ती किंवा ऐश्वर्य नाही हे जाणून घ्या. जेव्हा अशा चारित्र्यावरच संकट आले तेव्हा तिने आपल्या सर्व गोत्रजांचे दुर्भाग्य स्वतःवर ओढवून घेतले. ती स्वतः दग्ध झाली आणि तिच्यासोबत अग्निप्रवेश करणाऱ्या साहसी जोडप्यांसोबत दग्ध होऊन तिने एक दिव्य परम सत्य प्रकृतीत स्थापित केले. जेव्हा तिने आपले खरे स्वरूप म्हणजेच आर्या महादेवीचे रूप प्रकट केले तेव्हा सर्वजण भीतीने थरथर कापू लागले. मुलांनो, पतिव्रता स्त्रीचे खरे स्वरूप फक्त 3 प्रकारचेच लोक पाहू शकतात. जेव्हा ती त्यांना दर्शन देते तेव्हा सर्व अलंकारांनी आणि मंगळसूत्रासह दर्शन देते. 1. आपल्यापेक्षा उच्च स्थितीत असलेल्या महात्म्यांना दर्शन देताना. 2. अग्नीच्या साक्षीने विवाह केलेल्या आपल्या पतीला दर्शन देताना. 3. आपल्यापेक्षा निम्न स्तरावर असलेल्या खऱ्या भक्तांवर कृपा करताना. विष्णुवर्धनाने पाहून मोहित झालेली ती वासवी नव्हती, तर विष्णुवर्धनाची मृत्यूदेवता होती. मृत्यूदेवतेने वासवी देवीला विचारले, आई, तुझे रूप धारण करण्याची परवानगी दे. अंबिकेने ठीक आहे असे म्हटले. वासवीच्या रूपातून वासवीच आहे असा भास निर्माण करणारे एक रूप बाहेर पडले. ते रूप मृत्यूदेवतेत विलीन झाले. ती मृत्यूदेवता विष्णुवर्धनात अंतर्लीन होऊन त्याचे डोके 1000 तुकड्यात फोडून बाहेर पडली. ही त्या दिवशी घडलेली यथार्थ घटना आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.